नवी मुंबईच्या वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सध्या कांद्याचा उग्र वास दरवळतोय. पण हा वास विक्रमी उत्पादनाचा नाही, तर सडणाऱ्या मालाचा आणि त्यासोबतच एका मोठ्या संकटाचा आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात खर्च करून उत्पन्न घेतलेल्या द्राक्षाचे कंटेनर पुन्हा बंदरावरून परत पाठवले जात आहेत. नाशिकच्या शेतकऱ्यांचा एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा, जो दुबईच्या बाजारपेठा गाजवणार होता, तो आता जेमतेम 9 रुपये किलोनं स्थानिक बाजारात विकावा लागतोय. ज्यामुळं नफा तर गेलाच, मात्र डोक्यावरचं कर्ज कसं फिटणार, हा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळं कृषी उत्पादनं आणि अन्नपदार्थांची निर्यात ठप्प झाली आहे आणि भारताची पुरवठा साखळी सुद्धा खंडित झाली आहे. यामुळं आता तब्बल $1,180 कोटी निर्यात धोक्यात आली आहे. कशी? ते आपण आजच्या या भागात समजून घेऊ. नमस्कार, मी आकाश लोणकर. इंडी जर्नलच्या मेड सिंपलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुढे जाण्याआधी एक आठवण: तुम्ही हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करून आमच्या पत्रकारितेला हातभार लावू शकताच. सोबतच तुम्ही जॉईन किंवा हाईप करून आम्हाला योगदानही देऊ शकता. तर विषय असा आहे की पश्चिम आशियात भारतातून मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादनं आणि अन्न निर्यात केलं जातं. मात्र मागील काही दिवसांपासून पश्चिम आशियामध्ये चालू असलेल्या युद्ध संघर्षामुळं पुरवठा साखळी खंडित होऊन भारताची $1,180 कोटी म्हणजे जवळपास 98,000 कोटी निर्यात ठप्प झाली असल्याचं ग्लोबल ट्रेड रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच GTIR या संशोधन संस्थेनं म्हटलं आहे. या युद्धाचा केंद्रबिंदू असलेला होर्मुझ सामुद्रधुनीचा सागरी मार्ग भारतासाठी पश्चिम आशियातल्या व्यापारासाठीचा मुख्य दरवाजा आहे. GTIRच्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये भारताची सुमारे $11.8 अब्ज किमतीची कृषी उत्पादनं आणि अन्नपदार्थ या मार्गाने निर्यात झाली आहेत. GTIRच्या अहवालानुसार भारताच्या एकूण कृषी निर्यातीपैकी 21.8% निर्यात सध्या धोक्यात आली आहे. केवळ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि मुंद्रा या दोन बंदरावर सुमारे 4 लाख मेट्रिक टन बासमती तांदूळ आणि हजारो कंटेनर भरलेला इतर माल अडकून पडला आहे. या काळात एकीकडे रमझानचा महिना सुरू असल्यामुळं पश्चिम आशियाई देशात भारतीय कांदा, केळी, द्राक्ष याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. मात्र सध्या हा सर्व माल भारतीय बंदरावर कंटेनर आणि फ्रीझरमध्ये साठवून निर्यातीच्या प्रतीक्षेत उभा आहे. आर्थिक अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार भारताच्या एकूण कांदा निर्यातीपैकी 15% हिस्सा पश्चिम आशियात निर्यात होतो. मात्र सध्या कांद्याचे कंटेनर बंदरावरून परत वळवले जात आहेत, ज्यामुळं वाशी, लासलगाव यासारख्या बाजारपेठांमध्ये हा माल अत्यंत कमी किमतीत विकावा लागत असल्याचं चित्र आहे. तर केळी निर्यातीचा तब्बल 79.6% हिस्सा पश्चिम आशियात जातो. जळगाव बाजारपेठेत केळीचे दर अवघ्या 2 आठवड्यात अर्ध्यावर आले असल्याचं स्थानिक बाजारात दिसून येत आहे. भारत दरवर्षी सुमारे 6 दशलक्ष टन बासमती तांदळाची निर्यात करतो, ज्यामध्ये सौदी अरेबिया, इराक, UAE आणि येमेनसह मध्य पूर्वेतील देशांचा समावेश आहे. इराण ऐतिहासिकदृष्ट्या एक प्रमुख खरेदीदार आहे, परंतु चालू संघर्षामुळे देश आणि प्रदेशातील निर्यात झपाट्यानं कमी होत असल्याचा अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे. याखेरीज भारत पश्चिम आशियात मोठ्या प्रमाणात मांस, मासळी आणि दुग्धजन्य पदार्थ यांची निर्यात करतो. GTIRने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये भारताने पश्चिम आशियात $1.81 अब्ज मासे, मांस, गोठवलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ निर्यात केले आहेत. विविध प्रकारची मासळी, ज्यामध्ये कोळंबी आणि कोळंबीसारखे क्रस्टेशियन यांची निर्यात जवळपास $220 दशलक्ष इतकी झाली आहे. तर $281.1 दशलक्ष दुग्धजन्य पदार्थ भारतानं मागील वर्षभरात निर्यात केले आहेत, जे भारताच्या एकूण दुग्ध निर्यातीच्या 28.9% इतकं आहे. यावरून भारतासाठी आखाती देशांची बाजारपेठ किती महत्त्वाची आहे हे लक्षात येतं. अर्थतज्ञ नीरज हातेकर याविषयी इंडी जर्नलशी बोलताना सांगतात, द्राक्ष, केळी, कांदा या पिकांचं उत्पादन घेणारा शेतकरी साधारणतः आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अनुषंगानेच उत्पन्न घेत असतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील वेगवेगळे निकष लावून शेतकरी या पिकांचं आर्थिक गणित मांडतात, ज्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च देखील इतर पिकांपेक्षा जास्त असतो.
ज्यामुळं अर्थातच त्यांना भारतीय बाजारपेठांमध्ये मिळणारा भाव परवडणारा नाही. GTRI नुसार केवळ कृषी निर्यातीवरच परिणाम झाला नसून तो आयातीवर देखील झाला आहे, ज्यामुळं पुढच्या हंगामात भारतीय शेतकरी दुहेरी संकटामध्ये अडकणार आहे. तर जगातल्या खत व्यापाराचा 1/3 भाग होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो. इराण हा युरियाचा जगातील तिसरा मोठा उत्पादक आणि अमोनियाचा मुख्य पुरवठादार आहे. या युद्धामुळे युरियाचा पुरवठा विस्कळीत होताना दिसून येतोय, ज्याचा परिणाम जूनमध्ये सुरू होणाऱ्या खरीप हंगामावर होणार असल्याची शक्यता आहे. ऑल इंडिया राईस एक्सपोर्ट असोसिएशन म्हणजे AIREA चे अध्यक्ष सतीश गोयल यांच्या हवाल्यानं ब्लूमबर्गने दिलेल्या अहवालानुसार वाढत्या शिपिंग जोखमीमुळे सुमारे 20 ते 25 लाख टन सुगंधित तांदूळ भारतीय बंदरावर अडकला आहे. या युद्धाचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर होत असून आधीच शेतकरी विरोधी व्यापार करारांमुळे संकटात असलेल्या भारतीय शेतकऱ्यांवर आलेलं हे संकट अजून गंभीर असल्याचं किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर सांगतात. आता लवकरच आंब्याचा हंगामही सुरू होतोय. पश्चिम आशियात भारतातून मोठ्या प्रमाणात आंबा निर्यात केला जातो. शेतकरी आंब्याचं उत्पादन घेताना आंतरराष्ट्रीय व्यापारानुसार उत्पादन घेतात. मात्र या युद्धामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं देखील नुकसान होईल अशी शक्यता अर्थतज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. आता पुढे हे युद्ध आणखी किती काळ लांबेल याचा अंदाज बांधणं कठीण आहे. त्यामुळे सध्या बंदरावर आणि शेतात अडकून पडलेला माल काही दिवसात खराब होईल. भारतीय बाजारपेठा हा माल योग्य भावात खरेदी करतील का, असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे. 2025 मधील अतिवृष्टी आणि कमी बाजारभाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात होता. आता पुन्हा त्याला एक नवीन संकटाला तोंड द्यावं लागत आहे, ज्याचा परिणाम केवळ चालू हंगामावरच नाही तर पुढील 1 ते 2 हंगाम शेतकऱ्यांना भोगावा लागणार आहे. या युद्धाचा परिणाम शेतकऱ्यांना आणखी किती काळ बसणार आहे? शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार काय पावलं उचलेल हे पाहणं पुढच्या काळात महत्त्वाचं ठरेल. तुर्तास इतकंच. या संदर्भात मी केलेली सविस्तर बातमी आपण IndyJournal.in वर वाचू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इंडी जर्नलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहत रहा इंडी जर्नल.